सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या. जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा. स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा. जुळ्या बहिणींचा कट्टा. काका, सनातन धर्मामध्ये तीर्थयात्रांमध्ये चारधाम यात्रेचं खूप महत्व आहे. हो हो हो. तुम्ही आणि ती चारधाम यात्रा आतापर्यंत 10 वेळा चारधाम यात्रा केल्या आहेत. चारधाम यात्रेचा काय महिमा सांगाल तुम्ही? चारधाम म्हणजे प्रत्येक ठिकाणी इकडे संकट पाचवीला पुजलेले, रोड नाहीच आहेत म्हणा, आणि सारखं लँडस्लायडिंग होत असतात. हो, केव्हा म्हणजे पूर्वीच्या काळी, आता तर पुष्कळ त्यांचे रस्ते तयार केले, बरेचसे फॅसिलिटीज आहेत. पूर्वीच्या वेळेला चारधामला माणसं बाहेर पडली, वृद्धावस्थेत बाहेर पडायची, गेले की ते परत येणार नाही, माणसांनी ठरवून ठेवलेलं आहे. हो, आता येणार नाही, गेले 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 गेलेच. हो, तशीच परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर तिकडे पहाड कोसळताना दिसत आहेत. आमच्या समोर सुद्धा कित्येक वेळेला केदारनाथला वगैरे वरून दगड आलेले आहेत, बाईक्स माणसं खाली पडलेली आहेत, 5-6 माणसं समोर दगडाच्या खाली चिरडली गेली आहेत. असे नित्य नेमारी घड. पण हे कठीण असते, पण ते करत असताना पूर्ण श्रद्धेने जेव्हा जातो तर ती सहजगत्या महाराज करून घेतात. माझ्या 8 वर्षामध्ये 10 चारधाम झाल्या. त्याच्यापैकी एका महिन्यात 2 चारधाम आणि 1 गिरनार झाली, ती कोविडच्या काळामध्ये. मी करू शकणार नाही. मी चारधाम करून आलो आणि मी गोरक्षनाथ शिखरापर्यंत होतो आणि गुरुशिखर चढत होतो. चढता चढता माझ्या मनामध्ये आलं, नाही मला जायचंय. जणू काय तो पहाड बोलवतोय मला, केदारनाथ बाबा मला बोलत आहेत. त्यामुळे मी पुन्हा तिकडून लगेच हे केलं की डिसाईड केलं की मला जायचंय, आणि पुन्हा मी तिकडे जाऊन पोहोचलो. ते सगळे अचंबित झाले, अरे प्रमोद भाई अभी तो आप आके गए. बोला नाही, पुन्हा आ गया, मैं पहुंच गया. आणि तो एक वेगळा आनंदच होता. आणि त्या आनंदामध्ये बऱ्याच वेळा अनुभूती सुद्धा एवढ्या छान होत्या. आणि काही वेळेला ते अशी सहजगत्या रेड कार्पेट घालतात. काही वेळेला तुमच्याला जाताना प्रत्येक ठिकाणी अशी कसोटी बघितली जाते. इथे लँडस्लायडिंग झालं, अक्षरशः वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि पुढे जाण्याचा रस्ता बंद पडलेला आहे, समोर लँडस्लायडिंग होत आहे. मग तुम्ही कित्येक तासन तास, 8-8, 10-10, 12-12 तास, 18 तास तुम्ही त्या ठिकाणी अडकून पडता. अशा ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पुढे जाता आणि ती यात्रा करता तेव्हा कुठेतरी तो आनंद मिळतो. केदारनाथला तर गेल्यानंतर दूरवर असं 500 मीटरवर तुम्हाला केदारनाथचं मंदिर दिसायचं, पण त्या ठिकाणी एक तर हाईट आहे, ऑक्सिजन लेवल कमी, तिथून तिथे जाईपर्यंतही दमछाक होते. असे सुद्धा अनुभूती आलेले आहेत. मग सगळ्या प्रकारच्या अनुभूती आलेल्या आहेत. एका वेळेला तर आम्ही चारधामला जात असताना आमच्याकडे जवळजवळ 54 जणांचा ग्रुप होता आणि 27 जणांचे 2 बसेस आम्ही केलेल्या होत्या, मिनी बसेस. आणि आम्ही तिकडे चारधाम यात्रेला निघालो आणि त्याच वेळेला तिकडे केदारनाथला जो मागे प्रलय झाला होता तसाच प्रलय त्या ठिकाणी झाला. आणि त्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणी हे करत होते की अनाउन्समेंट चालली होती टीव्हीवर वगैरे की बाबा कोणी पुढे जाऊ नका, 4 दिवस तुम्ही घालू शकणार नाही, आहेत त्याच ठिकाणी थांबा. आणि त्या ठिकाणी हरिद्वारला सर्व गाड्या अडवल्या होत्या एक्सेप्ट आमच्या 2 गाड्या. आम्ही पुढे सरकलो आणि मागे गाड्या अडवल्या. आणि तिथून आम्ही पुढे सरकलो आणि मी त्या गाडीवाल्यांना सांगितले आपल्याला डायरेक्ट यमुनोत्रीला जायचंय, म्हणजे जानकी कुट्टीला. म्हणून आमच्या 2ही गाड्या आम्ही जानकी कुट्टीला घेऊन गेलो. तिकडे रात्रभर राहिलो आणि पहाटे लवकर उठून आम्ही यमुनोत्रीचं दर्शन घेतलं. चिटपाखरू कोणी नाही, आम्हाला काहीच कल्पना नाही. आम्ही निवांत दर्शन झालं आमचं. दर्शन घेऊन आम्ही खाली उतरतोय तर पोलीस तिकडे, अरे आपको मालूम नहीं क्या ये यात्रा बंद की है? हमको मालूम नहीं, हमको ऐसा वो अभी निकलो और जिधर सुरक्षित जगह रहो. आम्ही उत्तर काशीला जाणार होतो, गुप्त काशीला, सॉरी उत्तर काशीला निघालो. आणि उत्तर काशीला एका चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही सगळेजण होतो. आमच्याबरोबर एक डेप्युटी कलेक्टर मॅडम सुद्धा होत्या. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी थांबलो आणि पाऊस पडायला सुरुवात झाली होती. सगळीकडे बर्फ पडतोय, टीव्ही न्यूज चालू होत्या की उद्या होणार नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आम्ही पाहिलं, न्यूज तेच सांगत होत्या. आणि मी तिकडे आम्ही ब्रेकफास्टला सगळे जमा झालो होतो. आणि ब्रेकफास्टसाठी आम्ही जमा झालो आणि एकाएकी माझ्या मनात आलं, आतून आंतरिक जो आदेश म्हणतो तसा आला की आपल्याला इथून निघायचंय. मी हा त्यांना म्हटलं चलो पॅकअप, आपल्याला जायचंय पुढे. त्या डेप्युटी कलेक्टर म्हणाले, काका हे बघा इथे टीव्हीवर सांगतायत इथे सगळं बंद आहे, आपण कसं काय जायचं. म्हटलं नाही, आपल्याला जायचंय. मग चला, मी जायचं म्हटल्यावर सगळे तयार झाले, सगळे खुशीत आले. आम्ही लगेच तिकडे हॉटेलवाले सांगे आम्ही रात को आता आहे, रात्रीचा मेनू बिनू सगळं तयार होतं. हा आणि आम्ही तिकडून नेसत्या वस्त्रानिशी निघालो. हा आणि गंगोत्रीला जाताना मध्येच आमच्या गाड्या अडवल्या. आणि गाड्या अडवल्यानंतर तिकडले जे चेकपोस्ट होते त्यांनी विचारलं का जा रहे, बोला हर्षल जा रहे. हा, तर त्याने आम्हाला सोडलं, काय वाटलं त्याला ते. आमच्या दोन्ही गाड्या पुढे निघून गेल्या, बाकी तर कोणी रस्त्यात चिटपाकरू कोणी नव्हतं. आम्ही पोहोचलो तो डायरेक्ट गंगोत्रीला. गंगोत्रीला उतरल्यानंतर तिकडे बर्फाचा पाऊस पडत होता, आमच्या बरोबर लहान मुलं वगैरे होती. आणि हा बाजूच्या ह्याच्यावर निसर्गरम्य झाडांवर, हिरव्यागार असे झाडांवर जेव्हा बर्फाचे हे दिसत होते, ते सगळी मुलं एवढी खुश झाली. आम्ही उतरलो तर बर्फाची लादी खाली पसरलेली होती. मी अच्छा. यांना म्हटलं तात्काळ चला लवकर जायचं आणि लवकर परत यायचं, नाहीतर मंदिर कदाचित बंद करतील, कारण हा अनुभव वेगळाच होता. हा हा म्हणून मी हा धावत सुटलो. माझ्या वाटेमागे आमच्या बरोबर एक 84 वर्षाचे वृद्धग्रस्त होते. हा पडतायत, उठतायत, पुन्हा चालतायत, असं करून आम्ही सगळेजण तिकडे हा पोहोचलो. मी पुढे गेल्यानंतर त्या मंदिराचे पुजारी ओळखत होते मला. मी त्यांना म्हटलं दर्शन घेतलं. बोला अच्छा हो गया, मैं तो मंदिर अभी बंद कर रहा था, ऊपर से ऑर्डर आया पूरा बंद करो तो करके. हा मी हा म्हटलं मेरे दोस्त लोग आ रहे, जरा सा थोड़ा सा रुको. हा हा थोडं थोडं करताना आमच्या 54 जणांचं तिकडे दर्शन झालं. आणि दर्शन झालं आणि आम्ही बाहेर बूट वगैरे काढून ठेवले होते. बूट घालायला गेलो, ते बूट संपूर्ण बर्फाने भरलेले, सगळ्या अंगाच्या नेसत्या वस्त्रानिशी संपूर्ण बर्फाच्या ह्याच्यात आम्ही चिंब भिजून गेलो होतो. मग तसंच त्यांना म्हटलं चला आता आपल्याला इथे जास्त वेळ काढता येणार नाही, आपल्याला हॉटेलमध्ये पोहोचायचंय. मग हर्षलला आम्ही येऊन तिकडे काहीतरी थोडंफार एका हॉटेलमध्ये खाल्लं आणि आम्ही निघालो आणि पुढे लँडस्लायडिंग झालं. रात्रभर आम्ही तिकडे अडकून पडलो होतो लँडस्लायडिंगमुळे. आणि तिकडून तो रात्रीच्या अंधारा पुढे जाणं शक्य नव्हतं, बाहेर येणं, आणि सगळे थंडीने कुडकुडत होते. हो नो. अशा वेळेला आमच्या परिवारातले एक एक गृहस्थ होते. हा हा आणि ते गृहस्थ म्हणाले की मला त्या ठिकाणी त्याला चेस्ट पेन व्हायला लागला. हा आणि एवढं त्याला सफोकेशन व्हायला लागलं की त्याला वाटलं की आपल्याला आता अटॅक येणार. आणि त्या ठिकाणी कुठेही डॉक्टरचं तसं हे नव्हतं, आम्ही तिकडे मध्येच अडकलो होतो. हा आणि ते मागे घ्यायचं तर ड्रायव्हर ऐकायला तयार नाही. मग त्या डेप्युटी कलेक्टरने तिकडल्या पोलीस स्टेशनला फोन केला. ते इन्स्पेक्टर आले, मग त्यांनी त्याला दम मारून पुन्हा आम्हाला मागे हर्षल जवळ आणलं. हा आणि तिकडे मिलिटरीचं हॉस्पिटल होतं, तिकडे त्या माणसाला तिकडे आम्ही रात्री ऍडमिट केलं. आणि बाकी तिथे काहीच सोय नव्हती, एका ठिकाणी लेडीजला आणि एके ठिकाणी जेंट्स. 54 पैकी 50 जणांची सोय झाली आणि 4च जण आम्ही वाचलो होतो. सगळ्या लेडीज एके ठिकाणी, एका बाजूला जेंट्स. आणि मी 4च माझ्या बरोबरचे 3 जण होतो. आणि आम्हाला काही कुठेच सोय नव्हती, कारण जागा सगळे चिपकून एकमेकाला झोपून गेले. हा हा आणि आता करायचं काय. तेवढ्यात तो इन्स्पेक्टर पुन्हा आला, बोला आप लोगों का, बोला जगाही नाही आहे. त्याला काय वाटलं, त्यांनी दुसऱ्या एक हॉटेलवाल्याला उठवला रात्रीचा. बोला इनको पहिला इथं आम्हाला 4 बेडची सोय केली आणि आम्ही निवांत अरे होतो. आणि तिकडे रात्री ज्या हॉस्पिटलमध्ये त्या आमच्या सहकार्याला नेऊन ठेवला होता, हो तो हो सकाळपर्यंत ठणठणीत झाला, पुन्हा आमच्या बरोबर पुन्हा यात्रेला तयार. हो म्हणजे का. महाराजांनी ती योजना केली. आणि अशा रीतीने महाराज कुठे ना कुठेतरी उभे राहतात. हो नंतर मदत तो करतात. पोलीस आमच्या बरोबर पुढे आला, त्यांनी हा जेसीबी वगैरे नेला होता, आम्हाला सुरक्षित स्थळी सोडलं आणि नंतर ती स्वारी मागे आली. अशा किती तुम्ही 8 वेळा 12 ज्योतिर्लिंगांचं पण दर्शन घेतलंय ना. 12 ज्योतिर्लिंग आणि पशुपतीनाथ हे दरवर्षी माझं होते. पशुपतीनाथला पण. पशुपतीनाथ मग हे पशुपतीनाथ. पशुपतीनाथ जवळजवळ 11 वेळा झालंय माझा. हो आणि तो एक वेगळाच अविस्मरणीय आनंद आहे. एक म्हणजे मलाही कल्पना नाही मी हा कसा तिकडे ओढला गेलो आणि हा कशा हा रीतीने याच्यातून. हा म्हणजे मी म्हणतो ना, पैसा नगण्य आहे. मी खिशात कधी पैसे बघितलेच नाही. हो महाराज सोय करतात, मी जाऊन येतो. हा सहजगत्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि त्याच्यातला आनंदही वेगळा आहे.
तो करत असताना एक वेगळा आनंद, त्याच्या निमित्ताने पुन्हा मी केदारनाथला जात होतो. तर केदारनाथ बद्दल एक वेगळंच मनामध्ये प्रेम आहे, ती आस्थाच वेगळी आहे. हा. पण आता तिकडे बरचसं व्यापारीकरण चाललंय. व्यापारीकरण म्हणजे हौशे गवशे सगळे जण येतात. ते खरं ऍक्च्युली शिवाचं जे स्थान आहे एवढं दुर्गम आणि छान स्थान आहे की तिथे जाऊन आपण वेगळा आनंद घेता आला पाहिजे, वेगळी अनुभूती घेता आली पाहिजे. पण त्याऐवजी नुसतं आपण टाइमपास करायला, सेल्फी काढायला त्याच्यात काही मजा नाही आहे. बरीच हौशे गवशे येतात, हल्ली हेलिकॉप्टरची सेवा सुरू आहे. पण तुम्ही जेव्हा खऱ्या अर्थाने तिकडे जाता, मनापासून जाता, तेव्हा तुम्हाला ती अनुभूती होते. गेल्याच वर्षी मी संपूर्ण त्या ठिकाणी रोड पूर्णपणे कोलॅप्स झालेले होते. रोड पूर्ण कोलॅप्स झाले आणि कुठल्या कुठल्या केदारनाथला जाताना. केदारनाथला? हा हा. आणि वरती ह्याच्यामुळे क्लायमेट एवढं खराब होतं की हेलिकॉप्टर सेवाही बंद होती. आणि अशात आम्ही खाली जाऊन अडकून पडलो होतो. हेलिकॉप्टरचं तिकीट होतं आणि मुश्किलीने आमच्यापैकी 14 जणांना वरती जाण्याचा योग आला. त्या ह्याच्यामध्ये बाकी सर्व औषधं आणि खाण्यापिण्याच्या वस्तू भरल्या त्यांनी. आमचे हेलिकॉप्टर वरती गेलं आणि पुन्हा बंद झालं. अगो बाई. तेव्हा बंद झालं. आम्ही 14 तिकडे पोहोचलो आणि निवांत शांतता, एवढी निरव शांतता, कोणी नाही, सगळे दुकानं बंद, हॉटेल बंद. आणि फक्त त्या ठिकाणी आम्ही तिकडे पोहोचल्यानंतर पाऊसही पडतोय आणि आम्ही पोहोचल्यानंतर माझ्या बरोबरचे सहकारी बोलायला लागले की आपल्याला बघा लाख मोलाचं नशीब लाभलंय. एवढा नाहीतर कधी एवढ्या केदारनाथला एवढी गर्दी असते, आपल्याला दर्शनही नाही. आम्ही दर्शनाला आत गेलो डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये. त्या महंतांच्या बरोबर आरती मिळाली, सगळं काय झालं, 20 वाजले, सगळी जण खुशीत होते. पण ती एनर्जी वेगळी आहे. तिकडे गेल्यानंतर मात्र हळूहळू यांच्या मनोवृत्तीमध्ये बदल होत गेला. दुसऱ्या दिवशी ते हेलिकॉप्टरकडे भाळायला लागले. आणि म्हटलं नाही, मिळते निवांत, थांबूया आपण. नाही नाही, खाली माझी मुलगी वाट बघते, कोणाचा बायको वाट बघते, असं करून त्यांचं नॅचरल आहे ते, मी ते म्हणत नाही. पण त्याच्यामध्ये त्यांचं मन बिचल होत गेली. मी तिकडे जाऊन नित्य नेमानी सकाळ संध्याकाळ दुपार पाहिजे तेव्हा जायचं, अभिषेक करायचं. रात्री सुद्धा मंदिर बंद करायलाही आम्ही होतो. आणि 3 दिवस निवांतपणे तिकडे राहता आलं. पण ह्या लोकांनी शेवटी एवढे वेडे झाले, किंवा कसंही करा काका, आम्हाला खाली उतरायचंय. आणि नंतर शेवटी एकदाच आम्हाला हेलिकॉप्टर मिळालं, आम्ही खाली आलो. पण तो 3 दिवस तिकडे जो आनंद होता, तो एक वेगळा आनंद होता. त्याला कसली तोड नाही, फक्त ते घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि तो खूप अवर्णनीय असा आनंद होता तिकडे. कसलंही लक्झरी लाईफ नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे तुमचं मन त्या ठिकाणी पाहिजे. तसाच एक अनुभूती आली होती यमुनोत्रीला जाताना. पहिले 3 यात्रा, म्हणजे आम्ही पहिलं केदारनाथ केलं, बद्रीनाथ केलं आणि गंगोत्री केलं, आणि शेवटी यमुनोत्री ठेवलं होतं. यमुनोत्री आणि तिन्ही आमचे एवढे छान झाले की आम्हाला वाटलं अरे महाराजांनी रेड कार्पेट घातलं. आणि महाराजांना जरासं आपण हे केलं की महाराज बरोबर ते मला फटके मारायला सुरुवात करतात. आणि आम्ही तिकडे यमुनोत्रीच्या इकडे पोहोचलो तेव्हा 100-150 गाड्यांची लाईन लागली होती. आणि पुढे पाहतोय ते पहाडाच्या इथून संपूर्ण लँडस्लायडिंग चाललं होतं. आणि महिनाभरापासून ही परिस्थिती होती. पुढे जायचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. सगळेजण तिथे येऊन परत फिरत होते. ते म्हणाले अरे हम लोगों ने डिक्लेअर भी किया, पोलीस सांगतात, फिर भी आप लोग आते, असं सगळं त्यांचं चाललं होतं. काय करावं ते कळत नव्हतं. आणि अशा ह्याच्यात मला तर जायचं होतं, 4 धाम पूर्ण करायची इच्छा होती माझी. मग त्या ठिकाणी पाहिलं तर दरी होती आणि दरीच्या पलीकडे दुसऱ्या डोंगरावर काही गाव वस्ती दिसत होती. मी तिकडे विचारलं, बोलो उधर गाव आहे, लेकिन उधर से भी जा सकते हैं, लेकिन दरीमध्ये उतरून पुन्हा तिकडे. पण त्या ह्याच्यामध्ये पुन्हा आम्ही विचार केला आणि दरीत उतरलो आणि पुन्हा त्या गावामध्ये गेलो. तिकडे चहाच्या टपरीवर काही माणसं गावातली बसलेली होती. तिकडे बसलं, म्हटलं आगे जाने का रस्ता, बोला आगे जाने का रास्ता आहे. इकडे सुद्धा हे झालेलं आहे, लँडस्लायडिंग झालंय आणि तो लाकडी पूल आहे तो उद्ध्वस्त झालाय. आणि वरून संपूर्ण पाणी पडतंय, तिकडून जाणं शक्य नाही. तरी आम्ही म्हटलं जाऊन बघूया. तिकडे आम्ही जाऊन पोहोचलो तर तिकडे आम्हाला 3 माणसं भेटली. तर 3 माणसं भेटले, बोला हे तो पुरा तुटा आहे, लकडी का दोरीला धरून तिकडे जायचं, जवळजवळ 20 फुटाचं अंतर. हे रिस्की होतं कारण वरून प्रवाह एवढा जोरदार होता. त्या प्रवाहातून तिकडे जायचं. मग मी म्हटलं नाही हमको जानाही आहे. मग त्यांनाही दया आली आणि ते आम्हाला हात धरून त्या बाजूला घेऊन गेले. आम्ही त्याच्या पलीकडे गेल्यावर नंतर आमच्यापैकी एकाने सांगितलं, बाबा इसको कुछ पैसा देते. बोला हम पैसे के लिए काम नहीं करते,
आणि मग त्यांनी त्यांच्यातल्या एकाला सांगितलं, इनको आगे तक छोडो, आगे भी एक पूल आहे, वो भी तुटा आहे. मग त्या एक जण आमच्या बरोबर आले. आम्ही पुढे गेल्यानंतर तिकडे सुद्धा सुंदर निसर्गरम्य झरे वाहतात, हे होत आहेत. पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्या तुटलेल्या पुलाजवळ आलो. तिकडून त्यांनी आम्हाला तो पूल पार करून दिला आणि आम्ही त्याचे आभार मानले. आभार मानल्यावर मी त्याला विचारलं, भाई साहब आपका नाम क्या है? बोला मेरा नाम प्रमोद है. मेरा नाम प्रमोद है. अगं बाई, आणि आणि मग आम्ही पुढे निघालो आणि यमुनोत्रीला गेलो. तिकडे चिकपाखरू गोडी नाही, संपूर्ण शुकशुकाट, निवांत दर्शन झालं. दर्शन झाल्यावर खाली उतरायचं आणि पुन्हा इकडे परत येऊन आम्हाला ती जीप पकडून पुन्हा ही कसरत करत पुढे जायचं होतं. म्हणून आम्ही त्वरेने उतरायचं. माझ्या बरोबरचे दोघं घोड्यावर आले, पण त्यांच्या अगोदर मी खाली चालत उतरलो होतो. आणि अच्छा. खाली आल्यानंतर हा हा त्या ठिकाणी त्या जीप होत्या, त्या निघून गेलेल्या. नेसत्या वस्त्रानिशी आम्ही आलेलो, त्यामुळे संपूर्ण पावसामुळे शरीर भिजलेलं होतं आणि चिल्ड झालं होतं, एकदम थंडी, हवामान एकदम थंड हो होतं. हो आणि तिकडे हॉटेल सगळी बंद. एका हॉटेलमध्ये आम्ही विचारलं, संपूर्ण धुळीचं साम्राज्य होतं. तो बोला हम साफ करके थोडा बहुत करके दे देगा. पण अंगावर कपडे बदलायला पाहिजे होते, टॉवेल पाहिजे होता. मग पुन्हा आम्ही शोधतोय तर कुठेही बंद नव्हतं. एक शटर उघडं दिसलं. ते शटरवालं पाहिलं, ते कपड्याचंच दुकान होतं. त्याला उघडायला लावलं आणि त्यांनी जेमतेम टॉवेल आणि बाकीचे कपडे, म्हणजे माझ्या अंगाचं शर्ट असेल तर त्याच्या अंगाचं बनियान, असला सगळा प्रकार. हा आणि हा अशा ह्याच्यामध्ये विदुषकी थाटामध्ये आम्ही ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि पुन्हा परतीचा प्रवास. म्हणजे एक वेगळा आनंद होता. हो ना. पण त्या ह्याच्यामध्ये शिकवणही असते. कुठल्याही याच्यात डगमगायचं नाही. किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी शरणागती स्वीकारायची नाही. शरण जायचं ते फक्त आणि फक्त ईश्वराला. बाकीच्या येथे कुठे थांबायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे तुमचा आंतरिक व्हॉइस तुम्हाला सांगतोय, अंतर्मन सांगतंय की हा. यू आर ऑन द राईट ट्रॅक. तुम्हाला थांबायची गरज नाही, तुम्ही पुढेच चालत जाईल. तुम्ही पंचकेदार पण केली आहे यात्रा, त्याबद्दल काय सांगा? जबरदस्त आहेत. पंचकेदार नावाप्रमाणे पंचकेदार पंचकेदार आहेत. का बरं म्हणतात? आणि हा ह्याच्यामध्ये केदारनाथ एक आलाच. पंचकेदार म्हटलं केदारनाथ आहे. हा त्याच्यानंतर मध्यमहेश्वर आहे. हा नंतर रुद्रनाथ, तुंगनाथ आणि कल्पेश्वर, हा असे 5 प्रकार आहेत, त्या हा 5 स्थान हा आहेत. हा आणि प्रत्येक ठिकाणी एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्यांचं. आणि हे काय? पंचकेदार करणं एवढं सोपं नाहीये. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आहे सर्व. आणि सगळी हाईट, मी गिरनारवर जेव्हा प्रवचन देतो तेव्हा मी सांगतो 3,500 फुटापेक्षाही उंचीचं ठिकाण, असं मी नेहमी ह्यानी सांगत होतो. पण जेव्हा मी ह्या भागामध्ये गेलो, 18,000, 20,000, 22,000 एवढी हाईट, ऑक्सिजन लेवल, चालताना सुद्धा तुम्हाला थकवा येईल अशी परिस्थिती. हा अशा ह्याच्यामध्ये पंचकेदार करायचं म्हणजे कठीण. आणि जेव्हा आम्ही केदारनाथला गेलो, आम्ही 8 जण होतो. आणि केदारनाथला गेल्यानंतर प्रतिकूल परिस्थिती, पाऊस पडतोय, बर्फ पडतोय. आम्हाला ज्या रूम मध्ये जेमतेम एक रूम मिळाली, त्या रूम मध्ये आम्ही आतमध्ये झोपायचं म्हणून आत गेलो, तर संपूर्ण रूम त्याच्यामध्ये होती. संपूर्ण भिजलेले वस्त्र, गादी भिजलेली, अंथरुणं भिजलेली, अशा ह्याच्यात आम्हाला रात्र काढावी लागली. आणि अशा ह्याच्यात हे कडून आम्ही तिकडे दर्शन घेतलं, पहाटेची तिकडे पूजा केली आणि सर्व उरकून आम्ही पुन्हा खाली उतरलो आणि मग मध्यमहेश्वरला निघालो. मध्यमहेश्वरला सुद्धा जाताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला पुढे वरती चढावं लागतं. आणि एवढा मोठा तो ट्रेक आहे. ते चढता चढताना मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम असा असतोच. आणि जेव्हा मध्यमहेश्वरच्या इथे आम्ही आलो, बाहेरच्या बाजूला तिकडे लक्झरी काही नाहीये. बाजूला ते 2-3 असे खोपटासारखे त्यांनी केलेले आहेत, त्याच्यामध्येच त्यांनी तुमची राहण्याची सोय करतात. आणि जेव्हा मध्यमहेश्वरला गेल्यानंतर आम्ही तिकडे दर्शन घेतलं आणि एक एक करत त्या ठिकाणी बाजूला जे मिळेल त्या खायचं. कारण माझे खाण्याचे जरा जास्त नखरे असतात, म्हणजे असं वैशिष्ट्यपूर्ण असं काय नाही, पण मला हे पाहिजे ते पाहिजे असं थोडं चॉईस असतो. पण तिकडे सगळ्या चॉईस महाराजांनी बाजूला केल्या. जे मिळेल तर डाळ चपाती तर डाळ चपाती खा, मोकळा हो, अशा रीतीने सर्व तिकडे चालायचं. चहा मिळेल तो चहा घ्यायचा. कुठेही लक्झरी लाईफ नाही. तिथून उतरल्यानंतर आमच्या बरोबर काय जी मंडळी होती, एक वेगळा आनंद. एक ऑर्थोपेडिक सर्जन होता आणि तो म्हणत होता, काका मी प्रत्येक ठिकाणी ट्रेक करणार आहे आणि इकडे आल्यावर स्वारी मात्र ढेपाळली.
आणि तिकडे गेलं एवढं साधं सोपं गणित नाहीये. आणि वय वर्ष त्याचं जेमतेम 40-42चा असणार तो. हा आणि हा. त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व हात पाय पकडून जातात. आणि ह्या ठिकाणी सुद्धा रुद्रनाथला सुद्धा रुद्रनाथ नावाप्रमाणे रुद्र, अक्षरशः ते कस पाहिल्याशिवाय राहत नाही. हो का? तुंगनाथ तर सगळ्यात उंचीचं ठिकाण. तुंगनाथला गेलो आणि काय महाराजांचं लीला. हा तुंगनाथला गेलो आणि त्या ठिकाणी आमचा पाठीमागे काय 2-3 जण होते. आम्ही 7 जण होतो. आम्ही 5 जण पुढे गेलो आणि पुढे गेलो होती बरीचशी माणसं आतमध्ये दर्शन घेऊन. तर आम्ही गेल्याबरोबर तिकडल्या पुजाऱ्यांना काय वाटलं ते माहित नाही, त्यांनी मला आतमध्ये बोलवलं, सगळ्यांना बाहेर थांबवलं आणि आमच्या बरोबर आलेल्या सगळ्यांना आत गेलं. "ए, आपके साथ है ना, आने दो इनको." आणि सगळ्यांकडून तिकडे त्यांनी अभिषेक पूजा संपन्न करून घेतली. तोपर्यंत त्यांनी कोणालाही आत येऊन दिलं नाही. हो. अभिषेक पूजा झाल्यानंतर त्यांना काय वाटलं, पुन्हा ते बाहेर आले. पुन्हा ते भैरवनाथच स्थान हे सगळ्या सांगत होते. नंतर म्हणाले, "आपको कभी भी इधर आने का है, मेरे को फोन करना और इधर आना." नंतर आम्ही तुंगनाथून वरती चंद्रशिला आहे, चंद्रशिलेला वाटतं 2-2.5 किलोमीटरचा ट्रेक आहे तो, पण जबरदस्त ट्रेक आणि सर्वात उंचीचं ठिकाण. रामाने त्या ठिकाणी साधना केलेली आहे. आणि तिकडे बर्फाचा पाऊस पडत होता, वरती जाईपर्यंत सगळ्यांचे हाल खराब झाले होते. आणि अशा ह्याच्यात आम्ही तोही ट्रेक पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर रुद्रनाथही केला. रुद्रनाथही रावाप्रमाणे रुद्र, अक्षरशः सहजगत्या रस्ता काही हे नाहीये, चालतच जावं लागतं. त्या ठिकाणी कुठलीही सोय नाहीये, कसलीही लक्झरी नाही. मध्ये एक हे लागतं, एक हॉल्ट आहे रात्रीचा. त्या ठिकाणी तुम्हाला चहा पाणी आणि जे काय तो खायला घालेल तेवढं खायचं. आणि अशा ह्याच्यामध्ये तिकडे जाऊन तुम्हाला हे करावं लागायचं. अशा ह्याच्यामध्ये आमचा तो ट्रेक सुरू झाला. ट्रेक म्हणजे मोठ्या मोठ्या खडकावर चढून वगैरे पुढे जायला लागायचं. हा आणि काही ठिकाणी आम्ही उभे राहिलो, बाजूला जळवा चढायच्या त्या अंगावर. आणि हा. जळवा चढायच्या आणि ते रक्तपिसापासून जळवा. हो आमच्या परिवारात ते डॉक्टर नितीन गांधी होते, ते म्हणाले अशा 10-12 जळवा चढल्या की सगळं रामकृष्ण हरी होऊन जाईल. मग ते आम्ही मीठ घेतलं आणि मीठ त्या जळवांवर टाकलं की तो जळवा निघून हो. जायचा. अच्छा. अशा रीतीने आम्ही तो प्रवास, मात्र खडतर प्रवास आम्ही पूर्ण केला. आणि तिकडे जेव्हा आम्ही रुद्रनाथला त्यानंतर दर्शन घेतलं, पूर्णपणे दर्शन घेतलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा खाली उतरल्यानंतर राहिलं होतं आमचं फक्त कल्पेश्वर. खाली उतरल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये स्टे होता. आणि सगळेजण पाय कोणाला टेकताही येत नव्हते. कारण जेव्हा आम्ही रुद्रनाथ करून खाली उतरलो त्यावेळेला जो आता ऑर्थोपेडिक सर्जन होता, मी ट्रेकिंग करणार हे करणार म्हणत होता, हा त्याला आमची साधारण गाडी होती 2-2.5 किलोमीटरवर. तो बोलतो, "काका, मला एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही, मी इथेच बसतो." आणि मग मी पुढे जाऊन ती गाडी बिडी घेऊन त्याच्यासाठी पाठवली. आणि त्यांना चालताही येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून ते सगळेजण खाली उतरतायत, अक्षरशः एक एक पायऱ्या इकडे तिकडे वेडे वाकडे पडत. आणि मी धावत खाली उतरतो. म्हटले, "काका, तुम्हाला एनर्जी येते कुठून?" म्हटले, "महाराजांची एनर्जी आहे." हो, खरंच आहे. आणि तेच करून घेतात. आणि राहिलं आता आमचं फक्त कल्पेश्वर. आणि कल्पेश्वरला आम्हाला जेव्हा जायचं होतं तेव्हा सगळे खुशीत होते. कारण सगळ्यात सोपा ट्रेक तिकडे होता. तिथून अगदी जवळपास तुम्हाला तिकडे पण तिथे गाड्या जात नाही का, म्हणजे तिथपर्यंत गाडी जाते. तिकडे कल्पेश्वरला जाते गाडी. बाकी ठिकाणी तिकडे नाही का? जवळपास गाडी जाते. त्यामुळे सगळे म्हणाले, झालं आता आपलं पंचकेदार. हा पण हा. तसं नव्हतं गणित. आमची गाडी निघाली आणि 16-17 किलोमीटरच्या अलीकडे संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झालेला. आणि तिथून बरचसं अंतर भरायचं होतं. आणि सगळे घाबरले, आता एवढे चालणार, सगळे थकलेले होते. म्हणजे आपण कसं चालणार आता एवढे म्हटलं. आणि नंतर मग त्या तिकडे पाहिलं तर रोडचं काम चाललेलं होतं, त्याला थोडा पटवला. तिकडचा तो ड्रायव्हर होता त्याला पटवला. त्यांनी थोडं थोडं इकडे तिकडे करत आम्ही थोडंसं पडकत गाड्या हळूहळू पुढे नेल्या. नंतर 4-5 किलोमीटरवर आलो आणि संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झालेला. वरून पाण्याचा प्रवाह मोठा चाललेला. आणि त्याच्यातून एका बाजूने वळसा घालून तुम्हाला चालतच तिकडे जाणं भाग होतं. सगळे थकलेले होते पण इलाज नव्हता. त्या पाण्यातून जेव्हा आम्ही त्या बाजूला गेलो आणि पाण्यातून गेल्यानंतर ब्रिज वगैरे क्रॉस करून आम्ही कल्पेश्वर महादेवाच्या इकडे गेलो. आणि अच्छा. जेव्हा त्या कल्पेश्वर महादेवाच्या इकडे गेलो त्या तिकडले पुजारी जणू काय आमची वाट बघत होते. आल्याबरोबर धावत आले आणि मला घेऊन तिकडे गाभाऱ्यात गेले मंदिरात. आणि आमच्या सगळ्यांचं दर्शन झालं.
सगळ्यांचं दर्शन झाल्यावर मी सगळ्यांना म्हटलं, झालं ना तुमचं दर्शन, आता बाहेर बसा. आणि त्या पुजाऱ्याला म्हटलं कि भाई साहब मेरे लिए जो महादेव ने जो प्रसाद दिया है वो मेरे को दे दो. तो माझ्याकडे बघत राहिला आणि त्याने आज जाऊन प्रसाद म्हणजे एक वेगळं, ते मी सांगू शकत नाही, ते आणून माझ्या हातावर दिलं आणि तो प्रसाद घेतला महादेवाचा आणि मी परतीचा प्रवास स्वीकारला. बापरे. पण हे पंचकेदार म्हणजे मला वाटतं भगवान शिवांच्या वेगवेगळ्या अंगा. वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांचं हे आहे तिकडे, प्रत्येक हा ह्याच्यामध्ये वेगळं हे आहे. आणि त्या रूपाने पंचकेदार केलं हे अक्षरशः एक वेगळा आनंद आहे, परिपूर्णता म्हणतो ना शिवाची, हा ती त्या ठिकाणी शिवाची. तुम्हाला मिळते. हो का. प्रत्येक ह्याच्यामध्ये एक वेगळी परिपूर्णता आहे. हो ना. तसंच आता पंचकेदार करतो आम्ही. त्याच्यापैकी हा आमचा मणिमहेश्वर झालं, ओम पर्वत झालं हा आणि कैलास मानसरोवर झालं. आता हा. फक्त तुंगनाथ, सॉरी, किन्नौर आणि श्रीखंड महादेव ते आता या वर्षी करतोय आम्ही. अच्छा, हे मग दोन्ही तिथे. टफेस्ट ट्रेक आहेत ते. हो का. 32-35 किलोमीटरचे नुसतं जायचे ट्रेक आहेत हा. आणि कुठेही रस्ते नाही. पण ते शेवटी अत्यंत खडतर आणि असे ते ट्रेक आहेत. आता त्यासाठी प्रयत्न चाललाय. महादेवाची इच्छा असेल तर तेही पूर्ण करून घेतील. खरंच आहे. पशुपतीनाथाचं पण तुम्ही बरेचदा जाऊन दर्शन घेतलंय. इकडे खूप हा वेगळेच अनुभव आहे. आणि एका वेळेला माझे 12 ज्योतिर्लिंग झाले आणि पशुपतीनाथला जायचं होतं. माझ्याबरोबर एक परिवारातलेच एक होते, गांधी म्हणून. हा तर त्याची दोन्ही मुलं जाणार होते, एक जर्मनीला आणि एक कॅनडाला जाणार होता. हा त्याची इच्छा हा होती माझ्याबरोबर. तो म्हणाला की काका तुम्ही जाताय ना तर दिल्लीपर्यंत आपण बरोबर जाऊ, माझी मुलंही आहेत, तुम्हाला मी तिकडे हरिद्वारला थांबेन आणि तुम्ही नेपाळला जाऊन या, हा पशुपती काठमांडूला. त्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलो. रात्री मी त्याच्या मुलांना तो सोडून आला. हा हा दुसऱ्या दिवशी हरिद्वारला जाणार होता आणि मी काठमांडूला. मी त्याची अवस्था बघितली, त्याच्या मनामध्ये चलबिचल चालली होती की काका आपल्याला बोलवतील तर बरं होईल. आणि मग त्याच्या मनातला विचार लक्षात येत होते. मी त्याला म्हटलं यायचंय काय, तो बोला हो जरूर. मग तो माझ्याबरोबर निघाला. आम्ही दोघेही पशुपतीनाथला जायला निघालो. हा पशुपतीनाथला जायला निघालो आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन पोचलो काठमांडूला. आणि तिकडे आमच्या ओळखीचे एक होतं गृहस्थ, ते तिकडे आले भेटायला आम्हाला. ते म्हणाले प्रमोद भाई, गुरुजी आप इधर आए लेकिन ये पूरा काठमांडू में तेव्हा करोनाचा कालावधी होता हो आणि पूर्णपणे त्यांनी सगळं हे केलेलं आहे, बंद करून टाकलेलं आहे. कोणालाही मंदिरच सगळी बंद केली आहेत. आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. आहे. त्यामुळे आणि आता म्हणे केव्हा उघडेल बोला वो भी मालूम नाही. माझ्याबरोबरचा गांधी आहे तो एकदम हिरमुसला झाला. काय करावं तो म्हणे आपण एवढ्या लांब आलो. म्हटलं काय महादेवाने बोलवलं आपण आलो, त्यांना काळजी, आपण कशाला काळजी करायची. मग चल आपण रात्रीचं फिरायला जाऊ. संध्याकाळी 6 वाजता निघालो. बारीकसा रिमझिम पाऊस पडत होता आणि आम्ही जाऊन तिकडे पशुपतीनाथ मंदिराच्या बाहेर जाऊन पोहोचलो. तिकडे 4 दरवाजे आहेत. त्या 4ही दरवाजाच्या बाजूला चेकपोस्टवर सगळे त्यांचे कमांडोज वगैरे होते. काही ठिकाणी पोलीस होते. हा एके हा ठिकाणी पोलिसांना मी विचारलं, बोला ये कभी चालू हो सकता है. बोला अभी बंद किया है, अभी कुछ गारंटी नहीं है, कोरोना का पीरियड है तो हा अभी हो सकता है महाशिवरात्रि के दिन एक दिन खुलेगा तो खुलेगा, नहीं तो वो भी गॅरंटी नाही. मग तो बिचारा माझ्याबरोबरचा गांधी हिरमुसला झाला आणि आम्ही पुढे जाऊन पोहोचलो. आणि जिकडे मेन दरवाजा आहे तिकडून सरळ पशुपतीनाथचा एंट्रन्स दिसतो, तिकडे जाऊन पोहोचलो. त्या दरवाजावर येऊन पोहोचलो आणि आम्ही तिकडून महाराजांना वंदन करतोय. तेवढ्यात एक स्त्री येऊन माझ्या बाजूला उभी राहिली. हम्म तो बोला क्यों पूजा करने का है क्या. बोला कैसा पूजा करेगा, बंबई से आ गया लेकिन मंदिर तो बंद है. बोला मंदिर बंद है तो आपको करना है ना, आपको तो मिले ही जाएगा, हा आप रुकिए इधर. आणि ती अंधारामध्ये निघून गेली. थोड्या वेळाने ती आली बाई. आणि त्यावेळेला मी बाजूला एक छोटासा पायऱ्या आहेत आणि बाजूला एक घुमटी आहे, तिकडे मी बसलो होतो त्यांची वाट बघत. ती येऊन माझ्या बाजूला बसली आणि म्हणाले आप तो मेरे भैया है, आपको तो दर्शन होना ही है, असं बोलायला लागली. बोला चलो मैं आपको दर्शन करवाती. आणि ती पुढे पाठीमागून मी, पाया पाठीमागून दिनेश गांधी. हम्म आम्ही तिकडे जाऊन पोहोचलो तर त्या ठिकाणी एका अंधाराच्या इथून एक कमांडो बाहेर आला आणि त्यांनी खुणवलं आम्हाला.
मी पुढे, माझ्या पाठीमागे हा तर दिनेश आला. आम्ही दोघंही आत गेलो. आतमध्ये संपूर्ण अंधार. आतमध्ये अंधाराच्या याच्यामध्ये, मोबाईलच्या याच्यामध्ये आम्ही पायऱ्या उतरत उतरत त्याच्या पाठोपाठ निघालो. तो सराईतपणे पुढे सरकला आणि एका ठिकाणी मंदसा प्रकाश येत होता. आम्ही तिकडे जाऊन पोहोचलो. तो प्रकाश म्हणजे गाभाऱ्यातून बाहेर प्रकाश येत होता. हो. गाभाऱ्यामध्ये हातात पूजेची थाली घेऊन तिकडे पुजारी उभे होते. आम्ही दोघंही तिकडे गेलो आणि पुजाऱ्यांनी आरती सुरू केली आणि चारही दरवाजांनी आम्हाला महादेवाचं तिकडे अलभ्य असं दर्शन घडलं. वा वा. म्हणजे एकच आहे, करता करविता तो आहे. जेव्हा त्याची इच्छा होते ते सहज सुलभ दर्शन होतं. तिथे कुठेही कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही. आणि मी त्या ठिकाणी अशा अनुभूती बऱ्याच ठिकाणी आल्या. इव्हन काशी विश्वनाथला मला वाटतं 13 डिसेंबरला काहीतरी ते कॉरिडॉरचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. आणि मी नेमकं 12 तारखेचं तिकीट काढलं होतं. 12, 13 आणि 14ला मला परत येऊन पुन्हा प्रवचनाला जायचं होतं. त्यामुळे मी घाईघाईत निघालो होतो तिकडे. आणि मी तिकडे पोहोचलो. त्या हॉटेलवाल्याने विचारलं कितना दिन का स्टे है. बोला कल जाने का ही है. बोला किस लिए आए. बोला दर्शन के लिए. बोला मुश्किल है, नरेंद्र मोदी जी आए, पीएम आए और 4 दिन तो आप भूल ही जाइए. 4 दिन रुकते हैं तो दर्शन मिलेगा. म्हटलं चला आपल्याला आंघोळ वगैरे केली आणि मी म्हटलं दर्शनाला म्हणून बाहेर पडलो. म्हटलं बघूया काय परिस्थिती. कॉरिडॉरच्या बाहेर सगळ्यांना थांबवलेलं होतं. आतमध्ये कोणालाही जाऊन दिलं जात नव्हतं. आणि त्याच वेळेला गिरनारचे शेरनाथ बापू आतून बाहेर आले आणि त्यांनी दर्शन घेऊन त्यांना संतांना बोलवलं होतं. ते आत होते. ते बाहेर येताना मला दिसले. मला पाहिलं, इधर किधर. बोला थोड़ा जल्दी आते थे तो मैं मेरे साथ लेके जाता था तेरे को. बोला नाही मैं अभी पहुंचा हूं. बोला ठीक आहे. आणि ते निघून गेले. मी तिकडे बाहेर पाहतोय कुठेही आत जाण्याचा काय चान्स नाही. पत्ता लागत नव्हता. 4 वाजून गेले होते. म्हटलं आता काय करावं ते समजत नव्हतं. म्हणून विचार केला इकडे नाही तर आपण निदान घाटावर तरी जाऊ आणि तिकडे संध्याकाळची गंगा आरती तरी आपल्याला मिळेल असा विचार करून मी निघतोय. एवढ्यात एका फुलवाल्याने मला तिकडे बोलवलं. बरं भाई साहब क्या इधर उधर क्यों घूम रहे, ये अपना पूजे का थाली तो लो और आपका मोबाइल जूता सब इधर उतारो. बोला इधर अंदर नहीं छोड़ रहे लेकिन कभी छोड़ेगा तो बोला आप किधर ढूंढते रहोगे, वो टाइम भीड़ हो जाएगी, आप लेके तो रखो. मलाही वाटलं अगदीच काय नाही तर आपण गंगेच्या काठी जाऊ आणि तिकडे हे अर्पण करू असा मी विचार केला. आणि त्याप्रमाणे मी तिकडे त्या ठिकाणी मी पूजेचं साहित्य घेतलं, चपला आणि मोबाईल काढून ठेवले आणि मी निघालो पुढे. माझ्या पाठीमागून एक सफेद पायजमा घातलेला आणि सेंद्री रंगाचं त्यांनी हे घातलं होतं झब्बा आणि त्रिपुंडी लावलेली होती, शेंडी होती, जानव दिसत होतं. म्हणजे असलेले ते पुजाऱ्यासारखे ते माझ्या पाठोपाठ आले. बोला क्यों पूजा करने जा रहे क्या. बोला कैसा पूजा, अंदर तो छोड़ते नहीं है. बोलता ते हसले माझ्याकडे बघून. बोला क्यों नाही छोड़ते, आओ मेरे पीछे. अक्षरशः या घडलेल्या घटना त्याच्यात कुठेही अतिशयोक्ती नाहीये. आणि मी ती जात असताना तिकडे दोन्ही बाजूला इन्स्पेक्टर आणि पोलीस बसलेले चेकपोस्टवर आणि हा माणूस पुढे चालला त्यांच्या मागून माझी वरात. पण जणू काय त्यांना कोणाला पोलिसांना आम्ही दिसतच नव्हतो, ब्लँक झाले होते आणि आम्ही दोघांची वरात आत गेली. हो का. मी म्हटलं सुटलो बाबा, आलो आत. आणि बरंच पुढे गेल्यानंतर पुढे पाहिलं तर मिलिटरीचा चेकपोस्ट होता तो. आणि तिकडे मिलिटरीचे जवान उभे होते. म्हटलं संपला इथे तर काय आपल्याला डाळ शिजायची नाही. पण तिकडेही डाळ शिजली. तिकडे ते पुढे त्यांच्या मागे माझी वरात आणि आम्ही डायरेक्ट कॉरिडॉरच्या आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला आत नेलं कुठे, डायरेक्ट गाभाऱ्याच्या इथे, काशी विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्याच्या इकडे. आणि बोललो दर्शन करलो. बाजूला कोणी चिटपाकरून नव्हते. सगळे मोदी आल्यामुळे सगळे पांगापांग झालेली होती. सगळे त्यांच्या याच्यामध्ये बिझी होते. आम्ही त्यांनी आत नेलं बोला लेलो दर्शन करो. मी आत गेलो. अक्षरशः सागर संगीत महादेवाचं दर्शन घेतलं आणि शब्द नव्हते. त्याने बाहेर आल्याबरोबर त्याने मला विचारलं हो गया. मी मान हलवली आणि बोला आओ इधर. आणि त्यांनी ज्या ठिकाणी ज्ञानवापी मंदिर होतं आणि तिकडे नंदी आहे,
नंदीच्या इकडे नेलं. तिकडला इतिहास ते सांगायला लागले. त्या नंदीला तोडायचा यवनांनी खूप प्रयत्न केला, खुश नाही हुआ. आणि बाजूला विहीर होती, त्या विहिरीमध्ये शिवलिंग टाकली होती. आणि अहिल्याबाई होळकरांना ईश्वराने इकडे आल्यानंतर त्यांनी दृष्टांत दिला, जा गंगेवर स्नान कर आणि इकडे येऊन ध्यानाला बस. त्यांना ध्यानावस्थेत ही शिवलिंग दाखवली. एकाची इकडे स्थापना केली, एखादी त्या ठिकाणी महाकालेश्वरला. अशा रीतीने त्यांचा इतिहास सांगत होते. ते सांगता सांगता नंतर म्हणाले, त्याचा इतिहास सांगितला, इथे जी मन्नत मागतात या विहिरीच्या इथे ती पूर्ण व्हायची, असा पूर्वीपासूनचा इतिहास आहे. इसको 3 प्रदक्षिणा करो और पहला तुम्हारा गुरु का नाम ले लो, बाद में तुम्हारे पिताजी का, बाद में माताजी का, और 3 प्रदक्षिणा करो और जो मन्नत आहे मागो. असं म्हणून ते हसत बाजूला उभे राहिले. आणि तिकडे चिटपाखरू कोणी नाही, विहीर सुद्धा काय एवढी मोठी नाही, अगदी समोरच. आणि त्या विहिरीच्या बाजूला मी पहिलं माझ्या गुरु दत्तात्रयांचं स्मरण केलं. नाही, पहिलं त्यांनी आई वडील आणि गुरूंचं सांगितलं. पहिलं मी ह्याचं जगदंबेचं स्मरण केलं आणि तिला मी आईच मानतो आणि माझ्या आईचं स्मरण केलं आणि प्रदक्षिणा मारली. ते तिकडेच उभे होते, नमस्कार केला. पुन्हा दुसरी प्रदक्षिणा करताना मी शिवाला माझे पिता मानले, तर शिवाचं स्मरण केलं आणि माझ्या वडिलांचं स्मरण केलं आणि दुसरी प्रदक्षिणा पूर्ण केली. आणि तिसरी प्रदक्षिणा गुरुला समर्पित होती. ते तिकडे हसत तिकडे उभे आहेत. मी तिसरी प्रदक्षिणा करायला मी माझ्या गुरु दत्तात्रयांचं स्मरण केलं आणि तिसरी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि येऊन पाहत होते स्वारी कुठेही नव्हती. अक्षरशः जिथे ते उभे होते तिकडे मी नतमस्तक झालो आणि अक्षरशः डोळ्यातून बाहेर पडलेली अश्रूंची फुलं मी माझ्या गुरुला अर्पण केली. जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त आणि फक्त माझे गुरु मला सहाय्य आहे. बाकी या त्रैलोक्यामध्ये मी कसलीच अपेक्षा करत नाही त्यावर. पण काका, आमच्यासारख्या सामान्य भक्तांनी कर्माची सांगड घालून भक्ती कशी करायला हवी? ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी आमच्यासारख्या सामान्य लोकांनी काय करायला पाहिजे? मग सांगितलं, कर्म हा पहिला देव आहे. बऱ्याच वेळेला काय करतो आपण, कर्म करता करता हे बाकीच्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आपल्याकडे मुबलक वेळ असतो. बऱ्याच जणांना मी जेव्हा साधना करायला सांगतो ते म्हणतात, नाही आम्ही संसाराच्या राट गाडक्यात असे झुंपलेलो आहोत की आम्हाला त्याच्यातून वेळच मिळत नाही. किती लंगडी स्वभाव आहे बघा. दिवसातले 24 तास त्याच्यापैकी 8 तास आपण झोपा काढण्यात घालवतो. त्याच्यापैकी 4-5 तास नक्कीच व्हॉट्सअपवर जात असतील, 3-4 तास सिरियल पाहण्यात जातात. त्यासाठी मुबलक वेळ आहे. पण जी बँक बॅलन्स वाढवायची त्यासाठी वेळ नाही. आपण पैसा कमवायचं यंत्र बनलोय, त्याच्या मागे आपण धावतोय. तो वारेमाप गडगंज पैसा जमा करून ठेवतो. हव्यास काही संपत नाही आपला. पण हा पैसा शेवटी इथेच ठेवून जाणार आहे याचंही भान कोणाला राहत नाही. शेवटी पैसा इथेच राहतो. करोनामध्ये पाहिलं की ते करोडपती काही उपयोगात आलं नाही. मग अशा रीतीने त्या ठिकाणी पैसा सुद्धा उपयोगी पडत नाही. मग जी बँक बॅलन्स वाढवायची ती आपण वाढवत नाही. ईश्वराची बँक बॅलन्स वाढवा, त्याचं नामस्मरणाची पुण्याची बँक बॅलन्स वाढवा. ती ह्या जन्मी तर उपयोगी पडेल, पुढील जन्म असेल तर त्याही ठिकाणी उपयोगी पडणार आहे. पण त्याचं भान आपण ठेवत नाही. मग अशा रीतीने साध्या सोप्या सरळ मार्गाने जेव्हा तुम्ही हे करायला जाता तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच त्याकडे हे मिळतं. स्त्रियांनी घरामध्ये स्वयंपाक करता करता जर तुम्ही नामस्मरण केलं तर पावित्रतेचं तेज हे तुमच्या अन्नामध्ये उतरतं. तुमचा परिवार सगळा सुशील संपन्न बनेल. पण ते दुर्दैवाने आपण ते करत नाही. आपल्याकडे ह्या लग्ना सबबीमध्ये आपण जातो आणि ईश्वरापासून दूर होतो. त्याला निरंतर स्मरणात ठेवणं हे सर्वात महत्वाचं आहे. आपण ह्याचं त्याचं करतो, हा असा आहे, तो असा आहे, ती असेल, आपण कसं आहे तेही बघत नाही. पण त्याला निरंतर स्मरणात ठेवा. बाकीच्या वापड पसाऱ्यापासून दूर राहा. नित्य तेव्हा तुम्ही त्याच्या स्मरणात राहता तो जळी सही काष्टी पाछाडी तुमच्याकडेच असतो. मग एखाद्या माणूस मशीनवर काम करतोय, मशीनवर काम करता करता जर त्यांनी नामस्मरण केलं तर काही हरकत नाही. कामामध्ये व्यत्यय येत नाही. कामही करतोय आणि मशीनवरही काम करतोय आणि नामस्मरणही करतोय.
पण आपलं काम सोडून मात्र तुम्ही केलं तर ते मात्र परिपूर्ण होणार नाही. एखाद्या वेळेला काय होते, आपण सिरियल पाहण्याच्या नादामध्ये रोजची पोथी वाचन असतं ते आपण विसरून जातो. राहिलं आता जाऊ दे, उद्या ऑफिसमध्ये वाचेल. पोथी घेऊन आपण ऑफिसमध्ये जातो, समोर कस्टमर आहे आणि ते विचारतोय, ते त्या हातातली पोथी दाखवता, कळत नाही काय मी इकडे पोथी वाचते, अशी उत्तरं दिली जातात. हे फॅक्ट आहे. मग अशा पोथी वाचनाचा काही उपयोग होणार नाही. कारण कर्म हा पहिला देव आहे. कर्माची सांगड घालून जर तुम्ही भक्ती केली तर ईश्वर तुमच्यापासून दूर नाही. ती सांगड घालून भक्ती करा. बऱ्याच वेळेला काय होतं, एका सांगण्यासारखा हेतू आहे, एका गृहस्थानी 1008 गुरुचरित्राची पारायण केली, एक दोन नाही, आणि शास्त्रोक्त पद्धतीने सुचिरभूत अवस्थेत उपास तापास करून 1008 पारायण केली. मग त्यांना वाटलं आता स्वर्ग आपल्या 2 पोटांवर आलाय. त्यांच्याकडे एक यती येतात आणि यती त्यांना विचारतायत की बाबा तुम्ही मी एवढी 1008 पारायणे केली, आता मला पुढली गती कशी आहे? म्हणजे तुम्ही 1008 पारायणे केलेली आहेत, पण तुम्ही तुमचं कर्म सोडलेलं आहे. तुम्ही संसारी असून तुम्ही बायका मुलांना वाऱ्यावर सोडलंय आणि तुम्ही संन्यासी झालाय. त्यामुळे तुम्हाला त्याचं फलित ह्या जन्मी मिळणं शक्य नाही. तो एकदम वृद्धावस्थेत आलेला, तो एकदम हवालदिल झाला. आता मी पुढे काय करू? म्हणे या जन्मी तर नाही, कारण आता तुमची देह ठेवायची वेळ आलेली आहे. पण पुढील जन्मी ते केलंय त्याचं थोडं फलित तुम्हाला मिळेल, पण तोपर्यंत तुम्हाला काही मिळू शकत नाही. ते अगदी खचले गेले आणि खचल्यानंतर आजारी पडले. आजारी पडल्यावर त्यांचा मुलगा तिकडे येतोय आणि मुलगा येऊन त्या बापाला आपल्या घरी घेऊन जातायत आणि सगळ्या प्रकारची सेवा शुश्रूषा करतात. फक्त तो मुलगा त्या वडिलांना काय म्हणतोय की मी तुम्हाला माझे वडील मानत नाही, संत मानतोय आणि म्हणून मी तुमची सेवा करतोय. त्यांनी पा म्हणायची खोटी, त्यांच्या हातापाशी तोंडापाशी पाण्याचा ग्लास घेऊन जायचा. अशा रीतीने त्यांनी पूर्णपणे त्यांची सेवा शुश्रूषा केली. आता तुमच्याच लक्षात येईल, आता 1008 पारायण करणारा तो संन्यासी श्रेष्ठ की आपल्या कर्माची सांगड घालून भक्ती करणारा तो मुलगा श्रेष्ठ? आपलंच उत्तर आपल्याला मिळेल. म्हणून कुठलंही हे करताना दिखाऊपणा नको. तिथे दिखाऊपणा जेव्हा आपण करतो ना, ईश्वराला तो अजिबात आवडत नाही. दिखाऊपणा न करता भक्ती करा साध्या सोप्या सरळ मार्गाने, तर ईश्वर आपल्या जवळच आहे. अन्यथा ते होणे नाही. खरंच आहे काका. तुमच्या ते अलिबागला चौल इथे शिवदत्त मंदिर स्थापन केलंय ना तुम्ही? हो हो हो. तिथे यायचं इकडे दर्शनाला. हा मुद्दामून या, कारण ते एक वैविध्यपूर्ण असं मंदिर झालेलं आहे. तिकडे सात्विकता तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्या मंदिरामध्ये मंदिर झालं 2016 साली आणि तेव्हापासून 9 वर्षामध्ये जवळजवळ 125च्या आसपास यज्ञ झाले. दर महिन्याचे यज्ञ होतात तिकडे. आणि दर महिन्यात. आणि यज्ञाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी आम्ही वैयक्तिक संकल्प नाही, देश धर्म आणि संस्कृतीसाठी आम्ही हे यज्ञ करतो. त्याच्यामध्ये क्रांतीसूर्य यज्ञ, स्वातंत्र्य सूर्य यज्ञ असे देशाला समर्पित असे यज्ञ केलेले आहेत. त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 51 शक्तिपीठांचा यज्ञ. त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण यज्ञ मंडपामध्ये अखंड भारत मातेचा नकाशा काढून अक्षांश रेखांशामध्ये जिथे जिथे मातेची स्थळं होती तिथे ठेवली. आणि जेव्हा त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाचारण केलं आणि त्या ठिकाणी जी एनर्जी डेव्हलप झाली होती, ती एनर्जी बाहेर सगळीकडे आमचा तर ड्रोन कॅमेरा उडत होता, पण त्या यज्ञ मंडपात ड्रोन कॅमेरा उडत नव्हता. एवढी ट्रिमेंडस एनर्जी त्या ठिकाणी जनरेट झाली होती. आम्ही 2 वेळा अतिरुद्र स्वाहाकार केले त्या ठिकाणी आणि दोन्ही वेळेला अतिरुद्र स्वाहाकार केले. त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर शुक्लांनाही त्या ठिकाणी पाचारण केलं होतं की आपण एवढा जवळजवळ 70-75 लाखाचा खर्च करून अतिरुद्र करतोय. 100च्या आसपास ब्राह्मण लागतात आणि ज्या माणसाच्या खिशामध्ये 75 रुपये निघतील याची गॅरंटी नाही, त्यांच्याकडून महाराजांनी 75 लाखाचा यज्ञ करून घेतला. म्हणजे हे वेगळंच गणित होतं. सगळे धास्तावले होते. पण नंतर कुठून आणि कसे, आम्ही फक्त गिरणाऱ्यावर प्रवचन भिक्षा मागून सर्व काम करत होतो. हे करत असताना ते जनरेट होत होतं. आणि ज्या वेळेला हा यज्ञ झाला
आणि वेगळी एनर्जी त्या ठिकाणी ट्रिमेंडस. म्हटलं आपण यज्ञासाठी जेवढे यज्ञ सामुग्री हा हा हे करतोय ते हा वेस्ट तर जात नाही, म्हणून आम्ही डॉक्टर शुक्ल, ज्यांनी तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वर माऊलींचे समाधीमध्ये हा ज्ञानेश्वर माऊली जिवंत आहेत किंवा नाही याचं त्यांनी त्या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दिलं. अंधश्रद्धा निर्मूलनवाले त्या ठिकाणी आले होते उत्खननासाठी, की आम्हाला हे थोतांड वाटतं माऊली काय हे नाहीये. तेव्हा ते ट्रस्टी जरा घाबरले आणि त्यांनी डॉक्टर शुक्लांना बोलवलंय. त्यांनी तिकडे इन्स्ट्रुमेंट नेऊन ठेवले होते आणि त्यांनी त्या अंधश्रद्धा निर्मूलनवाले आले, त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं, तुम्हाला वाटते ना हे बघा हे इन्स्ट्रुमेंट ठेवले, तुम्ही स्वतः ऑपरेट करा आणि तुम्ही कन्व्हिन्स झाले तर सांगा, नाहीतर मग तुम्हाला योग्य वाटेल ते करा. त्यांनी जेव्हा पाहिलं की ही इज अलाइव्ह, ज्ञानेश्वर माऊली आजही तिकडे आहेत, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते त्यांचे तिकडे भक्त बनले. पण त्यांना आम्ही इकडे पाचारण केलं. म्हटलं हे 13 दिवसाचा हा यज्ञ आहे, 12-13 दिवसाचा. तर यज्ञामध्ये जे दर डे बाय डे काय चेंजेस होत आहेत, प्लांटेशनवर काय होतं, वास्तूवर काय होतं, लोकांवर काय होतं, 7 माणसं आम्ही निवडली, त्यांच्यावर मनोवृत्तीमध्ये काय बदल होतो, अशा रीतीने आम्ही त्यांचं सायंटिफिक स्टडी केला. कारण बेसिकली मी सायन्स असल्यामुळे कुठेतरी असा पैसा वापरला जात नाही ना, याच्यासाठी आम्ही कॉशियस होतो. आणि ते चांगले रिझल्ट, ट्रिमेंडस एनर्जी जनरेट झालेली होती, वा वा ती पाहिल्यावर आम्हाला स्वतःलाही त्या ठिकाणी धन्य वाटलं. आजूबाजूच्या प्लांटेशनवर, लोकांवर हे खरोखरच एक वेगळं गणित होतं. आणि त्या ठिकाणी झालेल्या मेडिकल कॅम्पचं आतापर्यंत कित्येक मेडिकल कॅम्प झाले तिकडे. एक तर सांगण्यासारखा म्हणजे 800 लोकांवर हार्ट पेशंटला तिकडे तपासलं गेलं आणि त्यांच्यावर फ्री ऑपरेशन्स त्या ठिकाणी केली गेली. त्या ठिकाणचं वैशिष्ट्य काय, डॉक्टर स्वतः सांगतात या ठिकाणी जर आम्ही औषधं दिले ना, दुर्धर रोग सुद्धा सहजगत्या बरा होतो, कारण ते महाराजांच्या सानिध्यामध्ये दिलेले ते औषध खरंय आहे. खरंय आणि त्याचा आम्हाला उपयोग कुठे झाला तर करोनाच्या कालावधीमध्ये. करोनाच्या कालावधीमध्ये लोक सगळे घरामध्ये बंद होती आणि मी त्या ठिकाणी चौलला फसलो होतो. आणि चौलला मध्ये असताना मंदिरामध्येच आम्ही तिकडे राहत होतो आणि त्या ठिकाणी प्रलय आला होता, वादळ आलं होतं, बऱ्याच लोकांची घरं दारं अशी उद्ध्वस्त झाली होती. मग त्याने आम्ही भिक्षेचं आवाहन केलं आणि लोकांना जी काय फुलाची पाकळी मदत करता आली ती केली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आदिवासी समाज भरपूर आहेत, आदिवासी लोक आणि हातावर पोट असणारी माणसं, पण त्या करोनाच्या कालावधीत सगळ्यांच्या नोकरी धंद्यावर गंडांतर आलं हो होतं, हो कोणी त्यांना हो जवळ बोलवत नव्हते. ते हम्म. उपासमार त्यांची होऊ लागली. मग आम्ही अन्नधान्य जमा केलं. चौलच्या आपल्या घरामध्ये अन्नधान्याचे पॅकेट्स तयार करत होतो, हा सर्व प्रकारचे 5-5 किलोचे. आमचे डॉक्टर तिकडे येऊन त्यांना तपासून औषधं द्यायची. असं सगळं काम त्या ठिकाणी सेवा चालू झाली. आणि शेवटी माझ्याकडे काहीतरी 23,000चं काहीतरी राहिले होते. म्हटलं उद्या आपले शेव बुंदी घ्यायची आणि लोकांना वाटून मोकळं व्हायचं, पैसा आपल्याकडे ठेवायचा नाही, असा मी विचार केला. आणि पहाटेच्या सुमारास दृष्टांत झाला महाराजांचा की औषध बनव. मी बेसिकली केमिकलचा माणूस, फार्मास्युटिकल मधलं नॉलेज झिरो, हा पण हा मला काही मित्र त्याच्यातले मिळाले, काय सगळ्यांकडून मी सगळे नॉलेज गोळा करत गेलो. आणि करता करता मी त्या ठिकाणी पहिले एक फॉर्म्युलेशन तयार केलं, गूळ, सुंठ, हळद वगैरे असं बनवून लोकांना ते आवडलं. पण माझ्या मनात भीती निर्माण झाली, गुळामुळे लोकांचा डायबिटीस वगैरे आलं तर. हे अर्धवट ज्ञान होतं, त्यामुळे धास्तावलं होतं. मग इतर डॉक्टरांची सल्ला मसलत करता करता मी जवळजवळ 5 प्रकारचे फॉर्म्युलेशन तयार केले. क्या आणि बात एवढे आहे. एक्सलंट फॉर्म्युलेशन, त्या 17-18 इन्ग्रेडियंट्स होते त्याच्यामध्ये. आणि एवढे छान फॉर्म्युलेशन झालं की मृत्यूशय्यावर पडलेला माणूस उठून बसायला लागला. नाशिकला आम्ही एका हॉस्पिटलमध्ये परिवारातल्या एका मुलाने औषध घेऊन गेला होता. त्याचे नातेवाईक सिरियस होते. ते म्हणाले हे औषध तर घेऊन बघा. डॉक्टरांनी ते सांगितलं होतं याचे काय प्लेटलेट्स कमी झालेत, ऑक्सिजन लेवल कमी आहे, याची काय गॅरंटी नाही आहे. हम्म. सगळं सोडलेलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टर व्हिजिटला आले, पाहतायत तर हा माणूस टुनटुन होऊन तिथे बसलेला. आणि बाजूला आपले शिवार्क, त्याला आम्ही नाव दिलं होतं शिवार्क, शिवार्काची बॉटल बाजूला होती. ते म्हणे हे कोणी आणलं? तो घाबरला, त्याला वाटलं आता ओरडतील. म्हणे नाही माझ्या नातेवाईकांचे गुरु आहेत, त्यांनी हे बनवलंय. ते म्हणे त्यांना फोन करा आणि विचारा आम्हाला 5,000 बाटल्या देतील का. आम्ही लगेच इथे बनवल्या आणि त्या 5,000 बाटल्या घेऊन आम्ही तिकडे जाऊन त्यांना सुपूर्द केल्या. नुसतं त्यांना प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटल, दुसऱ्या हॉस्पिटल्स,
नंतर पोलीस उन्हातान्हात यांच्यासाठी सगळे कामं करायची, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी शिवारकाव देऊन अलिबागच्या ठिकाणी आम्हाला सांगितलं आम्हाला तिकडे 5,000 संपूर्ण हेडक्वार्टर्सला पाहिजे, त्यांना नेऊन दिल्या. सगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सिंगापूर USA ला गेलं होतं, इथे हिमाचल प्रदेशामध्ये सगळीकडे 3.5 लाख लोकांना आम्ही मोफत औषध वाटप केलं. क्या बात आहे, म्हणजे तुम्ही समाज भान पण राखताय. पहाटे मी 3-3:30ला उठायचो, अर्क तयार करायचो. अर्क तयार केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व चौल मधले माझे सर्व सवंगडी यायचे. आले की आम्ही तिकडे ते फिल्टर कर, बॉटलिंग कर, सगळं असं सर्व मग पॅकिंग कर. आणि एका जज साहेबांची गाडी आम्हाला त्यांनी दिली होती, कलेक्टरची परवानगी होती. संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत होतो त्या गाडीने आणि औषध वाटप करत होतो. अशा रीतीने ती सेवा महाराजांनी करून घेतली. त्या सेवेमध्ये एवढा आनंद होता. आणि हे करत असताना आम्ही दत्तमालाचा मंत्राचा जप करायचो, हवन करायचो आमच्या घरामध्ये. आणि अशा रीतीने ते महाराजांनी करून घेतला. ते सर्व पावित्र्य तेच त्या औषधामध्ये उतरलं आणि लोकांना उपयोगी पडलं. लोक अक्षरशः मागून घ्यायचे. आणि पुण्याचे एक सर्जन म्हणतात की आम्ही ते औषध घेतल्यानंतर मनामध्ये अगोदर भीती होती, साशंकता होती, पण का माहित नाही ते औषध घेतल्यानंतर ती भीतीच पहिली आमची नाहीशी झाली. आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट एकच आहे, आम्ही सर्वत्र फिरत होतो, माझ्याबरोबर माझी परिवारातली ही सर्व मित्रमंडळी, पण एकालाही करोना झाला नाही. दत्तगुरूंची कृपा, ही कृपा पाहता आली पाहिजे. फक्त गिरनारवर जाऊन होईल असंही नाही. यामुळे माणसांची जी सेवा करतात ती सुद्धा अनमोल आहे. मग दत्तगुरु कोणत्या रूपात तिकडे येऊन बसतील तेही तुम्हाला सांगता येईल. खरंच आहे काका, तुम्हाला सगुण साकार रूपात भगवंतानी दर्शन दिलंय आज. आणि आम्ही इतकी भाग्यवान समजते स्वतःला. मी तुमच्यासोबत गप्पा करायला, मला बोलायला मिळालं. अनेकदा डोळ्यातल्या अश्रूंना थोपवायला लागलं, अंगावर काटे आलेत. माझी जुळी बहीण तिने आज खूप मिस केलाय. ती मला म्हणे ती तुमची खूप हे आहे भक्ती, तुमची भक्त आहे. ती मला म्हणे की मी आज मिस करणार आहे, काही कारणाने ती येऊ नाही शकली. पण आज तुमच्यामुळे दत्तगुरूंचं, गिरनारच्या 12 ज्योतिर्लिंगांचं, पंचकेदारचं मानस दर्शन तुम्ही घडवलं. तुम्हाला चरण स्पर्श करायची माझी इच्छा होते आहे. आज आमचा कट्टा तुमच्या या पारमार्थिक अद्भुत प्रवास वर्णनामुळे पावन झालाय, यात शंका नाही. शब्दच अपुरे पडता आहेत. तुमचे आभार किती मानू. दत्त महाराजांच्या भक्तीची किती ताकद आहे हे तुमच्याशी बोलताना आज समजलं. तुम्ही वेळात वेळ काढला, आमच्याशी संवाद साधायला आमच्या कट्ट्यावर आलेत, त्यासाठी मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय गिरनारी. जय गिरनारी.